नेत्यांच्या उचलली जीभ लावली टाळ्याला या वृत्तीची आहे। भाजप आमदार नितेश राणेंनी पोलिसांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली। सरकार हिंदूंचं आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा राणेंनी दिला होता। राणेंच्या या वक्तव्यावर महायुतीतल्या नेत्यांनीच आक्षेप घेतलाय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी नितेश राणेंच्या विधानाकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्यानं बघण्याची गरज असल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे ज्यावेळी पोलीस सर्वांना समान कायदा लावतील त्यानंतर बोलणं थांबवेल असं उत्तर नितेश राणेंनी मुश्रीफांना दिलंय। त्यामुळे पोलिसांवर वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंना देवेंद्र फडणवीस तंबी देणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। ते वास्तविक त्याच्याबद्दल गांभीर्यानं थोडंसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघण्याची आवश्यकता आहे। कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हा दोन्ही समाज अनेक दिवसापासून गुन्ह्यागोंद्यानं राहतात। असले सर्व धर्माचे लोक हे सण एकमेकात जाऊन साजरे करतात। ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये जे कायदे पाळणारे लोक जो कायदा अन्य धर्मियांना लावतात तोच कायदा हिंदूंना पण लावतील, त्याच पद्धतीने त्यांनाही वागवतील। त्या दिवशी नितेश राणेच्या वक्तव्याला आक्षेप घेण्याचं काही कारणच नाही।